घरी आलाय आईला कळावं. आईला कळल्यानंतर तिला कळतं की चला आता सरबत चहा पाणी काहीतरी करू. लक्षात येतं साखर संपली. तुम्हाला कसं कळलं? घराघरातलंच आहे तर नाही. साखर संपली. तुम्ही सांगता केलं होय ग साखर संपली. शेजाऱ्याच्या वाटीभर साखर घेऊन ये. ती म्हणते बर जाता जाता माणसं मोजून बर का. बर 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 मग ती जाते. पण पाहुण्याला नाही कळलं पाहिजे साखर आणायचा. फ्रॉक 4 वाटी लपवते. वाटी दिसून येत नाही. माई फ्रॉक 4 वाटी लपवते. वाटी दिसून येत नाही. आणि पाहुण्यांपासून जाताना तात्या बरंय का, नाना बरंय का, आप्पा बरंय का, बापू बरंय का, ओ आबा बरंय का, सगळ्याला बरंय का करत जाते. ती बरंय का करत करत मोजत असते किती आहे ती मोजते. साखर घेऊन आली आई सांगते आई 5 कप कर बरं 5 जण एक बाय. ती मोजून सांगते. आणि त्या जागी जर तुम्ही पोराला सांगितलं त्याला म्हणलं साखर संपली शेजार मी तिच्या जात नसतो. अरे तसं करू नको. मी जात नसतो तर अरे जा बाळा. नाही जात मी का. सकाळी तिच्याकडे माझा चेंडू गेला तिने दिला नाही फिकून दिल म्हणजे मी जातच नाही. दुकानात पैसे काढ पैसे काढ. आणि माझ्याकडे कुठले नाही ना. मग आईकडं कोंबड्या बोकड्याचे इकडचे तिकडचे साठवले चिल्लर ते हातात देते लेकरात. ते लेकरू हातात नाही ठेवत. म्हणजे साखर करता वाटी दिली त्या वाटीत पैसे टाकतोय. आईने सांगितलं असतं जाता जाता पाहुणी मोजून ये बरं का. ते वाटीत पैसे टाकते. खळखळ 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 वॉलमधनं वाजवतच जातंय. पण जाता जाता आईने सांगितलं असतं मोजून जा. मोजतोय 1 2 3 4 5 आया 5 पाहुण्याच्या लक्षात येते मोजायलाच लावलं होतं. पण तेवढ्या नाही थांबत. एखाद्या पाहुण्याने म्हणावं काय बाळ्या शाळेत वेळ जातो का नाही, शाळा शिकतो का नाही, चांगलं चाललंय का नाही, शाळा शिक मोठा हो. हातातली वाटी बाजूला ठेवतोय कमरेवर हात देतोय. तू शिकवा येतो काय मला. तू मास्तर आहे का माझ. पाहुणा परत नादी लागत. मग बघा पोरामध्ये पोरीमध्ये किती फरक आहे. पण तरीच आपल्याला काय पाहिजे वंशाचा कोण म्हणलं ग दिवा. एवढं सांगून तुला काय पाहिजे. पोरीमध्ये पोरामध्ये लय फरक आहे. पोरगा असावा नाही म्हणत नाही पण लेक असावी. एक तरी लेकीशिवाय किंमत नाही शोभा नाही. माहेरातली माय म्हातारी होत्या लेकीला आस लागली असते माझ्या आईनं बोलवावं. बापाचा किस्सा फाटलेला असू द्या. पोरगी किती गरीब असली तर जगाला सांगत नाही माझ्या बापाचा किस्सा फाटलेला आहे. बापाचे पायाचे पुणे ते बाप म्हणत नाही खेड्या दाबून दे. पण पोरगी पायाच्या पाला बसते. पोराला 4दा सांगावं लागतं दादा पाय दाब दादा पाय दाब. तर पोरगी म्हणते काय होणार मी असताना त्याला सांगितलं मी आहे की मी दाबून देते की पोरीला पाय दाबावं. म्हणून सांगू तुम्हाला आई बापाच्या काळजाचा तुकडा लेक का असते माहितीये का. कारण लेक आई होऊन आई बापाचा सांभाळ करते. लेक ही आई नंतर बापाची दुसरी आई होण्याचा अधिकार फक्त लेकीला असतो. बापाला काय वाटतं आई बापाला काय वाटतं माहिती माझी लेक माझ्या करता. ज्यांना लेक आहे त्यांना कळेल, ज्यांना लेक नाही त्यांनाही कळेल. लेक सुखाचं नंदन वन लेक तुळस वृंदावन. लेक सुखाचं नंदन वन लेक तुळस वृंदावन. लेक टिपुराचं चांदन लेक गारव्याचं चंदन. लेक टिपुराचं चांदन लेक गारव्याचं चंदन. घरदाराचं आसन तिचं घरामध्ये आसन. घरदाराचं आसन तिचं घरामध्ये आसन. जणू आईचा सहवास तीच बाजूला बसन. जणू आईचा सहवास तीच बाजूला बसन. लेक सुखाचं नंदन बन लेक तुळस वृंदावन. लेक टिपुराचं चांदन लेक गारव्याचं चंदन. इथं माझ्या एवढ्या लेकी बसल्या. लेकीला सांग बापाचा लय दिवस पण आपल्यावरती लय जीव. आज लेकीसाठी या मावशीच्या डोळ्यात पाणी आलं. आज लेकीची किंमत त्यांना माहित असेल म्हणून डोळ्यामध्ये पाणी आलं. सांगू लेक भाग्यवानाच्या घरी जन्माला येते. भाग्यवानाच्या घरी भाग्यवान त्या महिला आहेत ज्यांच्या घरी लेक 1 नाही 2 नाही 3 पोरी जन्माला. भाग्यवान आहे तुम्ही. सांगू लेक असावी. परत बापाचा लाड करणारी बापाकडून लाड करून घेणारी. कारण तिला माहित असतं माझा बाप कोणाला बोलत नाही. बघा ना ताई आपला बापाचा असतो. बापाचा लेकी एवढा जीव असतो. अख्खं गाव बापाला नाव ठेवतं डोळ्यात
बापाच्या डोळ्यात टिपका पाण्याचा येत नाही, पण पोरगी नांदाय चालली ना, बाप त्या पोरीच्या गळ्यात पडून डसा रडतो, मान मर्यादा सगळं विसरतो. कुणी बोललेलं लक्षात येत नाही का माझा काय जातो तुकडा झाला, माझी लेक झाली. लेकीला माहित असतं आपला बाप व्यक्त आपल्यापाशी होतो, लोकांपाशी नाही. म्हणून प्रत्येक ताईला माझं सांगणं आहे, तुमचा बाप जिवंत असेल ना तर माहेरात जात जा ग, बोलत जा त्याला. आठवड्यातनं 15 नाही राहिलं, महिन्यातनं एकदा तरी जात जा. बाप आहे म्हणलं बरं, बापाची ओढ लागली माझी लेक आता येईल मग येईल. बाप तुम्ही माहेरात गेला ना किती करा सुचत नाही त्याला, सगळं वन लेकीला देतो बाप. हे बापाचं महत्व आहे, कारण त्याचं का शरीर मात्र पुरुषात हो, पण अंतकरणामध्ये मात्र तो भरलेला आहे. आपल्याला नाही कळत, कारण पोरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावा दाखविना कधी पुन्हा डोळ्यात लपाय. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामध्ये हसू जरी कणा वाकला. गडीभर तू थांब जरा, ऐक त्याची रापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. ज्या लेकीचा बाप गेला ना तिला कळतं बापाचं दुःख काय. रस्त्यापासून पोरगी रडत येते काय, माझा बाप गेला कुणासाठी माहेरात येऊ. मग ताईनं बाप जिवंत असेल ना हक्कानं माहेरात जा ग, हक्कानं जा, कारण आई बापाला आपल्याशिवाय कोणी नाही ना, आपल्याशिवाय आई बापाला कोणी नाही. माझ्या लेकीनं सांगणं आहे की प्रत्येक त्या मायबापाची कदर करा ज्याने आपल्याकरता स्वतःला जिजवलं. ही पोरं, या पोरांचं मला नवल वाटतं. मी प्रत्येक दादाला सांगते, तुला काय कमी पडलं ना हक्कानं बहीण म्हणून माझ्याकडनं माग, मी मदत करेन, मी बोलेन, पण कुठल्याच घडीला या देहाला सोडण्याचा विचार करू नको. या आपल्या या पोरांमध्ये जे आपण म्हणतो या पोरांना, त्या पोरांमध्ये सध्या ना आत्महत्याचे प्रमाण नाही वाढले. कोणा लागाला आत्महत्या, कोणा काय झालं मरायचं भाषा करतात. मरताना मला एक वाटतं त्यांना सांगावं वाटतं, मरताना फक्त या माईचा विचार करा रे, त्या बापाचा विचार करा ज्यानं तुमच्या कपड्याची कुणी साली पडू दिली नाही, स्वतःचे बदल वर्षानुवर्ष फाटलेले घातले, पण तुमच्या कपड्याला कुणी पडू दिली नाही. त्या बापाची कदर ठेवा, त्याने सोसलेल्या कष्टाची जाण ठेवा. ती माई एखादी साडी घालू वाटली नाही घातली कारण तुझं शिक्षण पूर्ण करायचं होतं, एखादं काय करायचं नाही केलं तिने का पुन्हा मोठं करायचं होतं, पण तू कोण कुठल्या गुणासाठी तरी आत्महत्या करणं योग्य आहे का. मग काही करताना फक्त आई बापाला डोळ्यासमोर आणा. फक्त पोरांना सांगते असं नाही, माझ्या ताया हो लेकीचं महत्व सांगितलं, मावशीच्या डोळ्यात पाणी आलं, तसं सांगू तुला तुम्हाला लेकीला सुद्धा बापाचं महत्व कळलं पाहिजे. तर लय केलंय आपल्या बापानं, एवढं केलंय. आताची आमची पोरगी म्हणते बापाचा काय भरोसा राहिला, काय भरोसा राहिला, एवढं केलं त्या बापानं. हे तर आमचे रामदादा आहे. रामदादाला आठवत होते काही दिवसापूर्वी ह्याच असल्या रामनवमी म्हणजे सप्ताहामध्ये अक्कलकोट तालुक्यामध्ये किनी गावामध्ये कीर्तन होतं. कीर्तन झालं, उशिरा सुटलं, कीर्तन झालं. एक बाबा असे या वयाचे होते, कीर्तन झालं, पाया पडायला आले, पाया पडले, रडत रडत माझा हात धरला त्यांना. अगदी जेवायला आम्ही त्यांच्या घरी गेलो तिथं त्यांनी हात धरला, रडत रडत त्यांच्या डोळ्यातलं पाणी माझ्या हातावर पडायचं. ते काय म्हणले माहिती, महाराज कीर्तनात जेवढं तत्वज्ञान सांगतं ते कमी सांगा, काही फरक नाही पडणार त्याने. तुम्ही नाही सांगितलं उद्या कुणीतरी सांगेल, परवा कुणीतरी सांगेल, पण महत्वाचं काय आहे ना ते सांगा. जे तुम्ही शेवट 5 मिनिटं सांगता तेवढं सांगा. तुम्ही लेकीचं महत्व सांगितलं, मला लागलं, मनाला वाईट वाटलं, रडावंसं वाटलं की रडलो महाराज, मी लय रडलो, कारण मला कळलं लेकीचं महत्व काय, मी लय रडलो. पण महाराज सांगतो तुम्हाला, जसं आई बापाला लेकीचं महत्व कळलं पाहिजे तसं लेकीला आई बापाचं महत्व कळलं पाहिजे, लेकीला बापाचं महत्व कळलं पाहिजे. म्हणून काय झालं एवढं रडून सांगायचं काय. त्या बाबाने मला काय सांगितलं माहितीये, महाराज 4 पोरी आहेत मला, 4. पहिली पोरगी ना जन्माला आली तेव्हा मला म्हटले 4 पोरी झाल्यानंतर गाव म्हटलं पोरी लवकर ओरख, लय शिकवण्याच्या भानगडीत पडू नको, लग्न करून टाक. मी म्हटलं माझ्या पोरी नाहीत, माझे पोर आहेत, पोरं शिकवीन त्यांना मी मोठं करेन. मोठी पोरी एवढा लाड केला, मनल ते दिलं तिला, मनल ते दिलं, काहीच कमी केलं नाही. तिने ना फिरायला गाडी मागितली, तिला गाडी दिली, साधी सुधी नाही थार घेऊन गेली, थार चालवायला ड्रायव्हर ठेवला स्पेशल. एवढंच नाही, शाळेत चालली होती, पोरी म्हणायची आमच्याकडे स्कूटी आहे, सायकल आहे, तुझ्याकडे काही वाईट वाटलं. पोरगी रडत आली घरी, बाबा मला गाडी पाहिजे, बुलेट घेऊन दिली. दुसऱ्या दिवशी बुलेट, सगळं दिलं, पोरगी मला गलती दिलं,
कधी वाढदिवस झाला तिला वाढदिवस झाला ती म्हणजे मला बार्बी डॉलचा फ्रॉक घालायचा बाबा मला ड्रेस आणून द्या 20,000चा ड्रेस घेतला नारदाच्या गादीवर खोटं बोलणार नाही सगळं केलं त्या पोरी करता काहीच कमी केलं नाही ते बाप रडत रडत काय सांगितलं माहितीये त्या बाबांना ते म्हणे महाराज 4 पोरी काळजाचा तुकडा पोरापेक्षा जास्त जपल्या मोठ्या पोरीला आईसारखा जीव लावलं लई जपलं ती पोरगी 3 महिन्यापूर्वी एका पोरासोबत पळून गेली मी काय करावं ज्या पोरीचा एवढा लाड घेतला ती पोरगी माझ्या तोंडाला काळीमा फासून गेली मी काय करावं तुम्ही सांगा ना तरी माझ्या मनात काय आलं महाराज मी वाईट नाही बोलणार का माझी पोरगी आहे मी लय लाड केलाय मग माझं चुकलं असेल काहीतरी असू द्या आता धूमधडाक्यात लग्न लावून देऊ कन्यादानाचा अधिकार आहे आपल्याला वाटलं म्हणून पोरगी परत यावी वाटलं म्हणून पोलीस स्टेशन मध्ये केस दिली काय पोरीला फक्त आला पोरगी आणि ती पोरग कुणासोबत गेली माहित नाही कुठं गेली माहित नाही फक्त सापडली तर आला एवढंच फक्त सांगितलं पोलिसांना पकडून आणलं महाराज माझ्या मनात होतं मी खरं सांगतो खोटं नाही बोलला 4 पोरीचा बाप आहे मी माझ्या मनात होतं पोरीचं धुमधडाक्यात लग्न लावा तिच्यासाठी आजपर्यंत काही कमी केलं नाही गावाच्या विरोधात जाऊ लग्न चांगलं करून देऊ ती सुखात नांदली पाहिजे वाटलं होतं पोलीस स्टेशन मध्ये गेलो पायरी चढतोय न चढतोय तो पोरगी माझ्याकडे आली पोरगी आरतुर्यावर मला बोलायला लागली महाराज आरतुर्यावर ज्या पोरी करता मान मर्यादा सगळ्या विसरलो ती पोरगी आरतुर्यावर म्हणते ह्यानीच सगळं केलं असेल ह्यानीच आपल्याला पकडून आणलं असेल त्याला कुठं वाटतंय माझं बरं व्हावं मला वाईट वाटलं महाराज का ज्या पोरी करता 4-4 वाजेपर्यंत पळालो जी पोरगी जगावी म्हणून तेव्हा नवस केला ज्या पोरी करता रात्रीच्या 3 वाजेपर्यंत दवाखान्याच्या हेलपाटे घातले की कोणा परक्या पोरासाठी काय म्हणते या बापाला केलं ह्याला माझं सुख भगवत नाही बापाला तुम्ही सांगा मी काय करावं त्या क्षणात मला बोलता येईना आणि ती त्या डीवायएसपी समोर सांगत होती डीवायएसपी साहेब इथून पुढं जर मला काय झालं माझ्या प्रियकराला काय झालं तर आधी बापाला पकडा अरे याच्यापासून मला धोका आहे माझ्यापासून महाराज ज्या बापाला सांभाळलं त्या बापापासून धोका आहे काय करावं मग मी काय करावं तुम्ही सांगा पोरीने सांगितलं तुझा माझा संबंध नाही तो आम्हाला बाहेर खायचं नाही मी तुला पाहणार नाही त्या क्षणाला वाटलं माणूस म्हणून जरी जिंकलो असलो तर बाप म्हणून मी मेलो तेव्हापासून मी गावात येत नाही आज मी फक्त पहिल्यांदा पोरीचं कीर्तन आहे म्हणून ऐकायला आलो होतो महाराज मी चौकात गेलो ना चौकात बसलो माझं मन राहत नाही घरी राहिलं तिची आठवण येते काय काय आठवतं येतं मनात चौकात येऊन बसलो गावकरी हसतेत मला का पोरगी काळी हसून गेली आणि चौकात बसून हसते मरू का मी काय करू सांगा तिने केलं माझी काय चूक आहे म्हणून माझ्या तायाला सांगण्यात काय हो बापानं लय कष्टात उभा केले लय कष्टात ह्याच्या त्याच्या आयऱ्या गैऱ्या पोरासाठी बापाला नका सोडू स्वतःच कर्तृत्व एवढं महान बनवा की ज्याला आपण पसंत केलंय तो स्वतः आपल्या दारात आला पाहिजे रडला पाहिजे दारात की मला तुमचीच पोरगी करायची तर आपल्या कर्तृत्वाला किंमत आहे तर आपल्या सगळ्याला किंमत आहे म्हणून फक्त बापाचं नाव मातीत जाईल एवढं वागू नका आणि मला सांगा एक पोरगी चुकली म्हणून सगळ्या पोरी चुकीच्या एका पोरी पाय सगळ्याला गृहीत धरू मग कसं आहे गल्लीतली पोरगी एक गेली तर 10 पोरींवरती नाव येतं म्हणून एक पोरगी चुकीची आहे म्हणून सगळ्या पोरी चुकीच्या आहेत असं नाही सगळ्या पोरीला मान देन पोरगी असू द्या पण पोरीचं कितीही काय सांगितलं एकच गोष्ट आपण लक्षात ठेवतो म्हणतो नाही बाई पोरीनं किती जीव लावला तर वंशाला काय पाहिजे तो अजून दिवाच म्हणताय का नाही दिवाच पाहिजे एवढं दिव्याचं गुणगान गायलं तरी सुद्धा काय पाहिजे दिवा पाहिजे दिवा पाहिजे दिवा पाहिजे असू द्या ना तुम्हाला पाहिजे होता दिवा 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 मामा एवढं दिवं करून ठेवलं की दिव्याला पण त्या सोडवायचे म्हणजे नाही ते खरंच आहे का पोरी भेटत नाहीत कारण पोरीचे डिमांड एवढ्या मोठे आहेत मला पोराकडे बंगला पाहिजे वेल एज्युकेटेड पाहिजे शहरात त्याचं एक फ्लॅट पाहिजे असं पाहिजे तसं पाहिजे अगं तायडे मग तुझ्या शिकण्याचा काय फायदा त्याच्या पैशावर जाऊन तुला राणी व्हायचंय त्याच्यापेक्षा तू म्हण ना बापाला बाबा पोरग पत्र्यातले असलं तरी चालेल पोरातला घर नसलं तरी चालेल पण पोरगा निर्व्यसनी देशाची सेवा समाजाची सेवा देवाची संताची देवाची सेवा करणारा आणि चांगला पोरगा कर्तृत्ववान पोरगा असेल तर मी त्याच्यासोबत लग्न करायला तयार आहे का आम्ही दोघं आमच्या कर्तृत्वावर मिळून बंगला बांधू असं तुम्हाला म्हणता आलं नाही तर किंमत नाही म्हणून दिवाला मी वाईट म्हणत नाही तर माझे दिवे लोक बसले लोक म्हणजे दिवा बसले सांगा तुम्हाला दिवाळी असावं पण कसा
आणि धर्माकरता प्राणपणानं लावून लढणारा असावा. मग दिवा कसा पाहिजे? अंधार पार झाला दिवा पाहिजे, अंधार पार झाला दिवा पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की जरा जोरानं आता खरा दिवा पाहिजे. कोणता? अंधार पार झाला दिवा पाहिजे. या देशाला अजून सुद्धा ते नाहीत, पण त्यांचं नाव अजून आहे. पण माणसानं असं कार्य करावं ते नावानं माणूस राहायला पाहिजे. नावानं आज जागा म्हणजे गावागावात जागोजागी छत्रपती शिवरायांचे पुत्र आहे. परदेशात सुद्धा शिवाजी महाराजांचा पुत्र आहे. पण दुर्दैव काय माहितीये का? महाराष्ट्र जातीत लोकांना वाटत बसला आणि त्याच्यामुळं जिथं तिथं शिवाजी महाराजांचे पुतळे उभा केले की भांडणं लागते. आपल्या महाराष्ट्रात राजांचा पुतळा उभा करायला परवानगी लागते. भांडणं लागायला लागले. फार अवघड आहे. त्याला विचार करा की आपण कुठं चुकतोय, कुठं चाललोय. एवढंच नाही, राजांच्या पुतळ्यासमोर एखाद्या आई बहिणींवर जर हात टाकला जात असेल, काय केलं जात असेल, तुम्ही विचार करा कुठं चाललोय आपण. एक वाटतं शिवाजी महाराजांचं नाव कमी घ्या पण विचार जास्त घ्या. कारण या पृथ्वी तलावरचे लय राजे झाले, लय राजे, पण 2 राजे असे ज्यांच्या दारात बाई नाचली नाही, बाई वाचली. ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज. हो, म्हणून त्यांचे विचार घ्या. प्रत्येक लेकराच्या मनामध्ये असे विचार रुजवा. एवढीच या ठिकाणी जाता जाता सर्वांना प्रार्थना. माझ्या वाणीतनं काही अपशब्द गेला